काय ग तू देवाला म्हणून आणतेस आणि त्यात आणि ते गाईला पण तिथं चपाती घालतेस काय तू काय नव चल जाऊया ದೇವ್ರಿಗೆ ದಿವಸ ಬರುದಿಲ್ಲ ನಂಗೆ ಆ ಕಡೆಗೆ ಚಪಾತಿ ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡು ಸಮಾಧಾನ ಇಲ್ಲ ನನಗೆ नड. तुला काय वाट कळत नाही तुला हा तुला जरा तर कळते बस तिथं अरे तुला अभ्यास कर म्हटलं की रे बस बस खाली किती पतंग उडू दुसरे तिथं इथं बस त्या गादीवर बसू नको इथं बस खाली बस तुला अभ्यास कर म्हणून सांगितलं की नाही मी काय त्या पतंगच्या नादाला लागलाय सर तू हे कुठे आहेस का तुला कळते की नाही का इकडे बाहेर तुला कळते की नाही जरा तर ती पतंग उडवत बसते दिवसभर ती हो कुठे जर पडला तर काय करायचं गाडी बघत नाही काय नाही पुढे गाडी आल्या तसंच पाहायला हवा असायचं करत हा? काय दिवस हे सकाळी तर निघे हे ठेवलं निघे होय रे तू अभ्यास करणार का नाही नुसतं पतंगच्या उडवत बसणार तू करतो की त्याला ते आणजा तू लाट लावून ठेवलीस बघ त्याला जा ते पुस्तक आणजा दे त्याला वाचायला दे पहिला दप्तर दे अभ्यास करत बसायला सांगतो तुला ते अभ्यास कर मला 2 तास पाहिजे आता अभ्यास करत बसायला सांगतो तुला मी काय पप्पा 2 तास अभ्यास करतो मला एक कुरकुरा आणून द्या काय कुरकुरे मागायला बघते आता ಮತ್ತೆ ದಿವಸ ಕುರ್ಕುರ್ ಕೊಡಾಗ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾನೆ तुझं ಕೊಡ್ತಾನೆ लाड ಮತ್ತೆ आहे का तू? ಗದ್ನ ಕುರ್ಕುರ್ ತಂದು ಕೊಡ್ತಾನೆ हा, तुझं लाड लावलीस तू हे सगळं तू लगेच आणून द्यायचं हे असलं बरोबर नाहीये ಹಿಡಿಯೋ बघ कसं आहे माहिती काय पोरासनी लगेच मागितल्यावर लगेच द्यायचं नाही कवा त्यांना ते किंमत कळत नाही वस्तूंची जरा वेळानं देत जा दिलं तर पण ಇರ್ ಬಿಡ್ ವಾಸ ಹೋಗಿತ್ತು ಅವನೇನ್ ತೀರ್ತಿ हा, लगेच मागितलं लगेच द्यायचं हे बरोबर ಇರ್ ಬಿಡೋದಿ ಸುಳ್ಳು ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಎತ್ತನ पुढं काय काय करते तुला कळणार पण नाही तुला ಇರ್ಲಿ हा बसून हे अभ्यास करते पहिला हा करतो पप्पा हे जरा तिथं पतंग पडले तिथं अरे पतंग पडलाय चल की ए चिंटू अरे अभ्यास करत जावा रे काय घरात आई बाबा कोण बोलत नाही तुम्हाला होय रे त्यात की मग अभ्यास करायला सोडून पतंगच्या नादाला लागला होय तुम्ही जावा अभ्यास करायला जावा येत नाही तो तुम्ही लहानपणी खेळला नाही वे पतंग उडला नाही वे लहानपणी पतंग खेळला नाही जाता येत नाही चल चल मला शिकवायला दे तुला शाळेतला अभ्यास दिलात का नाही रे मॅडमने ते टीचर दिले नाहीत सरांनी गणितचा अभ्यास दिला कुठला दिल्यात गणिताचा अभ्यास जरा काढ जरा बघू तुला काय येते काढ गणिताचा अभ्यास काढ हाय तुला येते ना गणित तुला साधा विचारत थांबतो आता त्या घड्याळाचा काटा मोठा काटा कितीवर आहे 12 वर हा आणि ते बारका काटा कितीवर आहे 4 वर 4 वर तुम्ही सांगा तो अनेक काटायचो दुसरा ते विचारा सांगा तू मला शिकवायलास बरे मला शिकवायलास तू मी सांगायला तुला सांग किती किती वाजले उठ ते किती वाजले ते अहो तो तिसरा काटा फिरवला की अरे तिसरा काटा राहून दे रे त्यो त्या 2 काटाचं सांग किती आहे किती झालं तिसरा काटा राहून दे त्यो तिसऱ्या काटा सांगा मी बी सांगतो अरे तुला काय सांगू ऐक की रे 2 काटाचं सांग मला हे 12 वर एक काटा आहे तू लहान काटा 4 वर आहे किती वाजले एवढं सांग मला ते तुम्ही बी सांगा की तू किती वर आहे तू मला सांगायलास रे हा मला सांगायलास का तू त्याच्यामध्ये माझा पतंग कुठं ठेवलं रे ते की कुठलं बदाम तुला काल ठेवायला की हे काय रे बाबा मला काल पतंग दे 5 रुपये ना आमचा पप्पा पतंग देव 5 रुपये दिले मी पतंग जाऊन आणलेला आणि हे घेतलाय माझा पतंग हो रे कुठलं नीट बस रे, नीट बस नीट बस पतंग काय केलं त्याचा पतंग दे त्याचा कुठं ठेवलास पतंग कुठं माझ्याकडं अरे पतंग नाही रे बाबा त्याकडे तू अभ्यास करायला जावा बाबा ते गिरी माझा पतंग पाहिजे काका माझा पतंग घेतलाय त्याचा पतंग कुठे ठेवलास दे की रे त्याचा कुठे ठेवलास तू कुठे ठेवू बे तो घेतला नाही म्हणाला की तो तो घालवलाय झाडावर खुच मारून ठेवला आणि मला लपून ठेवला आणि माझ्याकडे आलाय ए बाबा ते पतंग राहून दे जा अभ्यास करायला जा ते अभ्यास करायला ते आता बसवले त्याला मी जा हो माझा पतंग द्या आमचा पप्पा दिले पैसे आणि मी ना पतंग आणले पतंग द्या माझा ए हो गे इकडे ये ग ಮತ್ತೆ ತಿಂದಿನ त्याचा पतंग घेतलाय बघ यो हा ते कुठे ठेवलाय बघ त्याचा पतंग दे जा रडालाय पोरग ते ಮನೆ ತಂದಿತ್ತಿಲ್ಲ माझा तो म्हणाला ना पतंग ಹಂಗೆ ಹೇಳ್ತಾರ ದಿವಸ ಬರ್ತಾರ ಹೇಳ್ಬೋದು मी ना पप्पानं पैसे आणले रोज येते दोस्त पण सांगत जा लय शाने जा पतंग म्हणून पतंग खेळला ಅದೇ ಮಾಡಿಗೆ ಕೊಡ್ತೀವ ಹಸುಳು ಹೇಳ್ಕೋತ ಬರ್ತಾವ ಆಡಕ್ ಬರಿಕ ಹಂಗೆ ಹೇಳ್ತಾರ ಹೆಸರು ಸುಳ್ಳ पतंग ಕೊಡೋದು तू आपल्या पोरग्याचं बाजू घे काय दुसऱ्यांचं पोरांचं हे मग ह्यो आहे की नाही असं लई काय काय करत जाल तू आगापणा करत सगळं हुच म्हणणार का तू
अरे आपण मनाई करताना आवेल ए तू पतंग उडवायला जाईल ना सांगतो उद्यापासून तू घरा लय मारतो पण तुला सांगतो अभ्यास कर त्याला विचारल्यावर मला सांगतो ते काटा तिसरा काटा सांगायला ते 2 काटावर हा किती आवामाना करतो सर तू ते सराला पण असंच म्हणतोस काय काढ ते अभ्यास कर वाचत बस त्याचं सगळं ऐकत बसू नकोस ना डोसकीवर चढून घेशील बा याला सांगतो तुला मी मम्मी मम्मी मला भूक लागली की भुका लागली पण त्याला आता लगेच इले हसोगिरी टॅबलेट की तदसिन ಊಟ ಮಾಡಿ अगं आता तर कुरकुरे खाल्लाय ना ह्यो. आणि कुरकुरे ना होती अरे कसलं काय रे अभ्यास करायचं काय नाही काय तू बघ तू लगेच हातात आणून द्यायचा पोरासने आता मोठं झालं तर काय होणार माहिती काय तू जर एका शब्दात त्याचं ऐकलं नाहीस तर पोरा वट हा मला दिलं नाहीत मग असं म्हणणार बघ ते हा उलट होत्या सांगतो ऐक जरा जेव हा पहिला जेव नंतर अभ्यास कर तुला सोडत नाही तुला मी काय वाढ काय ये मला पण भुका लागला वाढ आण जेव आता तुझ्या मोह झालंय जेव आता जेव की आता माझं काय तोंड बघायलास तू काय झालं जेवत नाही मी आता तुझं नखरं काय आता तुझं नखरं बघायचं काय हा जेव जेव म्हणून सांगायला का नाही दुकाने का तुझं नखरं इथं ऐकत बसले वे रे ಹಿಂಗ್ಯಾಕೆ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀರ ಹಂಗೆ ಬಿಡತ್ತೀರಿ ನೀವು बघ इथं नखरं बघायचं कसं करतो ಏನ್ ಮಾಡ್ತಾನು ಹುಡ್ಕೋತಂಬರ್ರಿ ಕಿರಿಕಿರ್ತಾನೆ ಏನಿದೆ पाणी सांडला इथं पण पाणी सांडला ಹಂಗೆ ನೀನು मेळू ಕೂಡ सांडली आणि बोलते बघ वरण देव ಇರ್ ಬಿಡ್ಲ ಊಟ ಮುಂದೆ ಇದನ್ನ ಕೊಡ್ತೀರಿ ಏನ್ ಹಂಗ ಊಟ ಮಾತಾಡ್ತೀಯ बघ त्याची किती ಹೇಗೆ ಹಿಂಗ್ ಮಾತಾಡ್ತಿ ನಿಮ್ದು ಏನ್ ಊಟಕೋತಾ ಬರೀ ಇರತ್ ನಿಮ್ದ ಹಿಂಗೆ ಏನೇನ್ ಮಾಡ್ತಿರೋ ಏಪ್ಪ ಎಷ್ಟ್ ಸಲ ಇದು ಮಾಡ್ಕೊಡ್ತಿ ತಿನ್ರಿ ಏನ್ ಬರೀ ಬಿದ್ದು ನೋಡ್ಕೊಡ್ದ ಏನ್ ಬರೀ ಏನೇನ್ बघ, आणि सांडला बघ त्यो. आणि सांडला बघ ಅಯ್ಯೋ ಅಯ್ಯೋ ಹಿಂಗ್ಯಾಕಿರ तुम्ही